सीवी रमन केंद्र जो कि नागपुर में बहुत ज्यादा फेमस प्लेस है। एरोप्लेन छोटा सा हे काय आहे तुम्हाला कळालं की नाही? हेलिकॉप्टरचं इंजिन आहे हे। चक्रीवादळ आहे का? चक्रीवादळ आहे बघा, वाटूळ म्हणतो पहा तुम्ही। फिरचे पुन्हा ॲस्ट्रॉनॉट इस्रो। तर आपलं वेट कोणत्या प्लॅनेटवर कोणतं वालं किती राहील? आपल्या पृथ्वीवर बघा किती आहे, माझं 76 दिसत आहे। तर वेनसवर बघा 68, मर्क्युरीवर चला आम्ही दीक्षाभूमीमध्ये आलेला बहुत बड़ा मंदिर है गाइस, आप लोग देख लीजिए। तो गाइज फिलहाल मेरा फोन ऑफ हो गया था और मैं यहाँ से अब ब्लॉग स्टार्ट कर रहा हूँ। सीवी रमन केंद्र जो कि नागपुर में बहुत ज़्यादा फेमस प्लेस है विजिट करने के लिए, बच्चों के लिए। साइंस विज्ञान प्रदर्शनी, साइंस एक्सप्रेशन। यहाँ पे मतलब साइंस का मतलब बहुत टेक्निकल चीज़ें रहती है। यहाँ पर देखिए एरोप्लेन छोटा सा प्राइवेट दिख रहा है मुझे, यहीं पर खड़ा रहता है। और साइंस रमन बहुत साइंस की चीज़ें रहती है यहाँ पर। भाई मेरा गला बैठ चुका है और मैं चार्जर लेके ही घूम रहा हूँ ऐसे, क्योंकि चार्जिंग नहीं है मेरे फ़ोन में बिल्कुल। यहाँ पे चार्जिंग पॉइंट था, चार्जिंग लगा के मैं कर रहा। हाँ तो ऐसा कुछ है भाई, गार्डन पार्क एरिया बढ़िया सा। ये यहाँ पे गुलाब रोजेस हुए अलग अलग कलर के, वहाँ पे ऑरेंज गुलाबी, उधर वाइट कलर के। देखिए यहाँ पर नाम है रमन साइंस सेंटर एंड प्लॅनेटेरियम नागपूर। शो बघायचे ते काय सांगतात शो मध्ये ते ऐकायचं, कारण तुमचे सर तुम्हाला नंतर विचारेल, ठीक आहे? आणि एकदम शिस्तपणे मस्ती करायची का नाही? तुम्ही शिकायसाठी आलेत ना? एन्जॉय पण करा पण मस्ती करायची नाही, ठीक आहे? तुम्हाला शिकायसाठी आले, तुम्ही शिकायचं आहे। आतमध्ये मिरर वर्ल्ड आहे, तिथे जाताना थोडं सांभाळून, कारण तिथे काच आहे। तुम्ही एकदम घाईने गेले तर तुम्हाला रमन सायन्स मध्ये आम्ही एंट्री केलेली आहे बढियापैकी। चला इथूनच स्टार्ट झालेलं आहे, अतिशय बढियापैकी वेगवेगळे सायन्स प्रोजेक्ट आपल्याला पाहायला मिळेल इथं। सायन्स शो बघा, सायन्स शो आपण करून दाखवू तुम्हाला। मॅडम आहे पण गाडीमध्ये आहे, त्यांची तब्येत खराब आहे असा प्रॉब्लेम। काय आहे की बघा, या समोर या सगळेजणी, समोर या, समोर चला, या समोर या, चला पटापट समोर चला, चला समोर चला, इकडे लक्ष द्या। सर काय सांगते त्याच्याकडे लक्ष द्यायचं हा। बढियापैकी सायन्स प्रोजेक्ट आम्हाला पाहायला बघा। वाव, काय सर काय प्रवाही संरचना म्हणतात, प्रवाही संरचना, हळूहळू फिरवा, फ्लो पॅटर्न्स। बस लाटाचं काय आहे का ते? लाटा हे काय आहे तुम्हाला कळालं की नाही? हेलिकॉप्टरचं इंजिन आहे हे। हेलिकॉप्टर बघा असं, हे हेलिकॉप्टरचं इंजिन आहे। हा हेलिकॉप्टरचं इंजिन। 3 जून 2000 खूप मोठं एक सायक्लोन आलं, वादळ आलं, कोणतं आहे? निसर्ग चक्रीवादळ। काय की आम्हाला काही कळत नाही बिलकुल, आम्हाला गायडन्स कोणीतरी द्यायला पाहिजे तेव्हा आम्हाला कळेल। अबे फिरत आहे की नाही? अरे वा, काय होत आहे सर हे? अरे बापरे, वा अरे वाकड्या कटिंग म्हणून छत्री निघाली। हा चक्रीवादळ आहे का? चक्रीवादळ आहे बघा, वाटूळ म्हणतो पहा तुम्ही, म्हणता की नाही? तुमच्या आपल्या बोली भाषेमध्ये वाटूळ म्हणतात। हे बघा वावटळ कशी तयार होते ती अशा पद्धतीने या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे। मोरे भाऊ काय करायचे?
मोरे भाऊ कुठे गेले? अरे वा, एकदम बढिया. हा, फिरचे पुन्हा. त्याला जादूही आरसा म्हणते. जादूही आरसा म्हणते त्याला रे. बघा सगळ्यांनी एका एकाने जाऊन पटापट वापस या. हो जा एका एकाने. बघा आरामानं आरामानं. अरे ए गर्दी कशाला करायला, एका एकानं आरामानं. काय की सर कुठे बॉल आपला? अरे वा, वर खाली चबकड्या अवतरंग बटना स्पर्श करा मुखाने वर खाली होताना दिसतात. अशा प्रकारे तरंगांना अवतरंग म्हणतात. ट्रान्सवर्स वेव्स. अप अँड डाऊन होईल ना हे. बढ़िया, देखने के लिए बहुत बढ़िया चीज़ है. और ये तो सबसे बढ़िया चीज़ लगी मुझे, क्योंकि ये है हेलीकॉप्टर का इंजन. इतना बड़ा कैसे बनाते होंगे लोग, कमाल की चीज़ बनाई. सर वाटूल तैयार होता है. टोर्नेडो, साइक्लॉन्स, मस्त. सुनामी, साइक्लॉन, बढ़िया. वाह वाह वाह, बढ़िया बढ़िया बढ़िया. पियानो, पायानो वाजवायचा पियानो. सर माझा व्हिडिओ काढायचा. ओ भाई साहब, मला तर जाधव सर दिसायचे. मी आलो. हे इथून बघायचं. अरे भाई साहब, हो सर कोणता गेम खेळायले? हो बढिया. एकदा व्हिडिओ कोणता पाहिजे सांगा. चला आपला तारामंडल शो सुरू होणार आहे. चला रे ए दोघा. हे कोणता तारामंडल शो कसा? स्पेस, ब्रह्मांड. बघू ना, मी कधी बघितलं नाही तसं. वा काय मस्त आहे तारामंडल शोचं. आपण आता ब्रह्मांड मध्ये जाणार आहोत बहुतेक. बघा आता वर बघा. झोपा, झोपून वरी बघा. विज्ञान केंद्र और तारामंडल में आपका स्वागत है. अरे सर आराम. इसके आकार के कारण छोटी सी फुसफुसाहट भी दूसरों को परेशान कर सकती है. हमारी दुनिया पर चमक रहा है. हमारी त्वचा को गर्म करने वाले इस सूर्य प्रकाश को हर किसी ने महसूस किया जो इस धरा पर कभी जीवित था. ती झोपली. पिक्चर संपला. चला आता घरी. हे आरामानं पडली का? झोपली बाई. ते वरी बघायसाठी आणलं होतं आपल्याला. झोपा तिला वाटलं झोपायसाठी आणलं. मजा आली का? बघायला काय कोणी आहे म्हणून. सर तुम्हाला चष्म्यावाला हे बघायचं का? ॲस्ट्रॉनॉट इस्रो सेकंड हँड करायला. सर तुम्ही जा. बघा ए सर बघा. जाधव सर शिक्षकाहून डायरेक्ट ॲस्ट्रॉनॉट. थांबा पूर्ण बघूया. हाला ना ॲस्ट्रॉनॉट. फोटो तर काढणे, मी व्हिडिओच काढायलो. चला आता आपण कुठं चाललो? दीक्षाभूमीला चाललो. हा बघा इथं नाव आहे दीक्षाभूमी. कुठं चाललो? हाँ अब हम लोग जा रहे हैं दीक्षाभूमि. यहाँ पर है दीक्षाभूमि.
ज्या पर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनं इथं काय केलं होतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी आपला धर्म सोडून दुसरा धर्म मान्य केला होता. म्हणजे हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्म स्वीकार केला होता त्यांनी. आणि त्यांच्यासोबत 5,000 लोकांनी पण धर्म स्वीकारला होता. कोणता? बौद्ध. चला एका लाईनीनं चला. इथं पहिले कोण आलेला आहे का रे दीक्षाभूमीला? याच्या पहिले कोणी आलेला आहे का? विद्या तू आलेली आहे ना याच्या पहिले इथं? चला लाईनीनं चला, बघायचं छानपैकी. काय घेऊन आले बाई खायचं एवढं? तुमचं काय गाडीमध्ये चोरणार होते काय कोणी? ताजमहलला आहे ते, दीक्षाभूमी म्हणतात त्याला. चाल ग चिमुकले, पुढे बघ, चाल ना, मागे मागे काय करायली. चला आम्ही दीक्षाभूमीमध्ये आलेला, अंदर दाखवूया यांना. आणि इतिहास इथला बढियापैकी टुरिझम प्लेस आहे छान. आरामानं एकदा पहिले जाऊन येऊ द्या आम्हाला, दर्शन घ्यायला. दुसऱ्या शाळेचे पण आलेले आहे बघा इथं. आणि शांतता ठेवा, बोलू नका, फक्त बघायचं वाचायचं. दीक्षाभूमीच्या अंदर एंट्री केलेली आहे आम्ही. इथला ब्लॉग मी पहिले पण काढलेला आहे तसा दीक्षाभूमीचा, माझ्या ब्लॉग मध्ये दिसेल तुम्हाला. शांतता आहे इथे एकदम. इथं गौतम बुद्धाची मूर्ती आहे. चला चला समोर बघा, चला चला समोर. तूच आहे का मला ते फोन करणारा? असं आता याच्यानंतर महाराजा बाग तिथं जायचं. चला दर्शन घ्या सगळ्यांनी. त्याच्यानंतर लक्ष्मीनारायण मंदिर बघायचं. आता जसं झालं तसं घ्या, सगळ्यांनी दर्शन घ्या. पाया पडलं. चला हे वाचायचं आहे तुम्हाला. सर कुठे राहिले? पहिले इकडे लाईन चालली, इकडे लक्ष द्या. तिकडे काय करत आहे तुला माहित आहे ना? तू आलेली आहे ना. तशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्म स्वीकारला होता. आणि त्यांच्यासोबत 5,000 लोकांनी सुद्धा हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्म स्वीकारला होता. ती हीच जागा, त्याला दीक्षाभूमी म्हणल्या जाते. बस एवढीच कहाणी आहे इथं. बाकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची कहाणी पूर्ण याच्यावर लिहून दिलेली आहे. त्यांची पूर्ण कहाणी बघा, ते दिसत आहे तुम्हाला. ती सगळी कहाणी आहे. आपण आता पूर्ण वाचू नाही शकत. दीक्षाभूमी आहे म्हणजे हे छोटासा त्याचं हे बनवलेलं आहे, सॅम्पल समजा. असा आहे दीक्षाभूमी. आपले हे जे आपण जेतात आहोत ती बिल्डिंग आहे. फादर टेन घ्यार युथॅन HLA फ्रॉम म्यानमार. काही समजलं नाही मला पण आहे. चला हे आहे तर जिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं सगळा उल्लेख केला आहे या फोटोमध्ये आणि लिहिलेला आहे. खाओ दुर्गाला, खाओ दुर्गाला, खाओ. चला हाय करा सगळेजण. चला गणेश टेकडीवर आलेला आहो आम्ही आता. हो सर, ते मंदिर ते पुढचं तेच मंदिर आहे ना. उद्या इथली जत्रा आहे म्हणून एवढं सजावट केली यांनी. चला रे या पटापट चला. तो गाइज फिलहाल ये वाला हमारा स्टॉप जो है वो लास्ट वाला स्टॉप है, क्योंकि इसके बाद हम लोग थक चुके हैं. और मैंने बीच बीच में लॉग नहीं निकाला क्योंकि इनको ही संभालना था. तो फिलहाल हमारा ये वाला स्टॉप आखिरी है गाइज, लक्ष्मी नारायण मंदिर, स्वामी लक्ष्मी नारायण मंदिर. और बहुत बड़ा मंदिर है गाइज, आप लोग देख ही रहे होंगे पीछे. तो यहाँ पर मैं लॉग एंड करने वाला हूँ. तो ये स्वामी नारायण मंदिर इंडिया में सिर्फ 3 जगहों पर है. एक नागपुर में,
एक दिल्ली में और एक नासिक में। अक्षरधाम भी इसे कहते हैं, अक्षरधाम। तो ये हमारा लास्ट व्लॉग, लास्ट क्लिप। आई होप सो गाइज वीडियो पसंद आएगा तो लाइक कर देना, चैनल को सब्सक्राइब कर देना। मिलते हैं गाइज नेक्स्ट वाले व्लॉग में, देख लीजिए आप लोग, बहुत बढ़िया है और बहुत ही बड़ा।